तर नमस्कार, मी जीवनधारा भोसले. तर आपल्या चॅनलचं नाव बदललेलं आहे. जीवनधारा विजय हे चॅनलचं नाव आहे आपल्या. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच ब्लॉग बघत राहा, रस्ते बघत राहा. तर मी मस्तपैकी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करू. तर मी 2 किलो मासे घेतलेला आहे. अशा प्रकारे कट करून वगैरे आणलेले आहेत मासे. आता ह्याच्यासाठी आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर चला सुरुवात करूया. तर आपल्याला पहिल्यांदा ओला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतलेला आहे, 2 लसूण सोलून वगैरे घेतलेला आहे, 4 तुकडे आल्याचे, 1 अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे. सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. झालेला आहे. तर बघूया चला. तर अशा प्रकारे आपला हिरवा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे मसाला मी परतून वगैरे घेतलेला आहे. आपण वाटीमध्ये काढून घेऊया. तर हे थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचं माशामध्ये भरायचं वगैरे आहे मसाला. हे थोडा आपण हे थंड होऊ देऊया, नंतर रेसिपी चालू करू. तर मी आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कांदा लसूण पावडर घेतलेला आहे 2-2 चमचे, आणि ही गरम मसाला 1 चमचा. आपल्याला धना पावडर पण घ्यायची आहे. तर 1 चमचा धना पावडर घालायचा आहे. याच्यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं. एक अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आपल्याला. आणि 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं. तर ह्या माशामध्ये आपल्याला हा हिरवा मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवा मसाला भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हिरवा मसाला भरून झालेला आहे माशामध्ये. ही आपण जे आता बनवलं आहे ना मसाला, तो पण लावून घ्यायचा आहे आपल्याला. हा मसाला बनवलेला आहे ना, तो पण आता आपल्याला लावून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. तर हा मसाला आपल्याला वरण लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. पूर्ण मसाला अशाच प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे. तरी मस्तपैकी मसाला वगैरे लावून झालेला आहे. एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे असं ठेवायचं आहे मुरवून, आणि नंतर मग याचा फ्राय करायचा आहे असं दाखवू. तर हे एक 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तर मी एका साईडला तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तेल दाखवू. आणि हा गरा घेतलेला आहे, लहान आहे हा गरा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना हा मासा असा फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे गरा लावून घ्यायचा आहे याला माशाला आपल्याला, आणि नंतर हा मग तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं मासं तळून वगैरे घ्यायचं आहे. तर खूप छान पद्धतीने आपला माशाचा फ्राय तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. तर चला. तर या मस्तपैकी पार्टी करायला रविवार स्पेशलिस्ट फिश, आणि असंच व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा. आता मस्तपैकी मी डॉक्टरांना अशा पद्धतीने बायकोने आवाज नीट करा की
आवाज काढा. अशा सांगा. पद्धतीने हे कुरकुरीत असे मासे तयार झालेले आहेत. खूप छान पद्धतीने खूप शिजले. छान पद्धतीने शिजवलेले आहेत. स्पेशली आम्ही घेतलेले अकलूजला आणलेला. तुम्ही पाहू शकता तुम्ही